टाइम मॅनेजमेंट हे पण एक 30-40 वर्ष आधीच याला इम्पॉर्टन्स मिळायला लागलं. त्याच्या आधी जास्त कोण लक्ष देत नव्हतं, नुसतं बोंबाबोंब करायचे. पण अजूनही इंडियामध्ये टाइम मॅनेजमेंटला तेवढं रिस्पेक्ट दिलं जात नाही. इवन इंडिया इज द ओनली कंट्री वेअर टाइम मॅनेजमेंट इज लॅकिंग लाईक एनिथिंग. त्यात लिहिलेलं असतं प्रोग्राम 6 वाजता सुरू होणार, लोक 6:30ला येतात. त्या प्रोग्राम वाल्यांना पण माहिती आहे की 6:30ला येणार. कुठचेही प्रोग्राम वेळेवर सुरू होत नाही. कोणाला तुम्ही इन्व्हाइट केलं आहे की बाबा आमच्या मुलांसाठी ऍड्रेस करायला, तुम्ही बघितलं असेल, मुलं बेचारे, शाळेची मुलं ग्राउंडवर उन्हात उभी राहतात कारण ते चीफ गेस्ट येणार आहे म्हणून, आणि तो त्यांना बेचारा आरामात येतो कारण त्याला बरं वाटतं ऐकायला कि अपना बिजी शेड्यूल में इन्होंने अपना वक्त हमारे लिए दिया. ऐसा वो बीच में कहीं पे अटक गए थे लेकिन तब भी वो यहाँ आए. बट व्हाट अबाउट दोस किड्स हु आर स्टैंडिंग इन हॉट सन? सो टाइम मैनेजमेंट एक असा विषय आहे, इट इज ए, यू कांट टीच एनीबडी. आई विल कॉल दिस एज ए क्वालिटी. इट्स ए शेयर क्वालिटी ऑफ अंडरस्टँडिंग. आय हॅव 24 hours, बाकीच्यांकडे पण 24 hours आहे. मी कोणाला बोलवतो आणि तो माझ्यासाठी 10 मिनिटं वेट करतोय म्हणजे आय हॅव वेस्टेड हिज 10 minutes. ही कुड हॅव डन समथिंग एल्स. तो करणार आहे नाही करणार आहे दॅट इज डिफरंट, बट आय हॅव वेस्टेड हिज 10 minutes. अँड सिमिलरली तुम्ही कोणाला बोलवता आणि ही टर्न्स अप हाफ एन आवर लेट. आपल्या इथे सो नॉर्मल आहे, एवढं नॉर्मल आहे. मला लिहितात की सर उद्या मी 8 वाजता येतोय. आम्ही बरोबर 7:45ला तयार असतो आम्ही दोघे टू रिसीव्ह दॅट पर्सन की हा आता येतील, हे बोलायचं, पुट डाऊन अवर पॉइंट्स. बरोबर 8ला 2-3 मिनिटं असताना मेसेज येतो, मी इकडे अडकलोय, 10 मिनिटं लेट होईल. सो आम्ही म्हणतो 8:10, पण इनव्हेरिएबली ती व्यक्ती टर्न अप होते 8:30ला. सो इधर त्यांना स्वतःच्या टाइमचा रिस्पेक्ट नाही, आमच्या टाइमचा. सो टाइम मॅनेजमेंट इज नथिंग but managing time in such a fashion so that you receive maximum benefit out of that. कोणाला कमिट केलं, meeting that commitment before the committed time is also a time management. आपली लोक ओव्हर अग्रेसिव्ह असतात. किती दिवसात होईल? 3 दिवसात होईल, आणि 5 दिवस घेतात. आणि मग विचारलं, अरे तू 3 दिवस सांगितलं नाही ना, ते आला, तो आपला गावी गेला, हो काय करणार, त्याचे आजोबा हे झाले, त्याचे हे झाले. आपल्याकडे एवढी कारणं असतात. आजही तेच आहे. इवन टुडे सेम थिंग इज गोइंग ऑन. वी हॅव नॉट इम्प्रूव्ड. बट इफ यू गो टू ए फॉरेन कंट्री, तिथे 90% ऑफ द पीपल फॉलो टाइम मॅनेजमेंट. 90% ऑफ द पीपल फॉलो टाइम मॅनेजमेंट. त्यामुळे तिकडे लोकांना बेनिफिट्स खूप आहेत बिकॉज दे फॉलो दोज टाइम मॅनेजमेंट. आणि हेवी पेनल्टीज आहेत. आपल्या देशात पेनल्टी नाहीये. ठीक आहे, 10 मिनिट लेट आहे ना, कोई बात नाही. पण तेच विचार करा, यू आर लाइंग इन ए डेथ बेड अँड डॉक्टर इज लेट बाय 10 minutes. व्हॉट कॅन हॅपन? हे आपण विसरतो. सो टाइम मॅनेजमेंट इज बेसिकली हेच आहे की कमिटमेंट ॲट ए कमिटेड टाइम. इफ वी मीट अवर ऑब्लिगेशन, दॅट इज टाइम. परीक्षेत आपण टाइम मॅनेजमेंट असतो. आपल्याला 3 तासात आपली परीक्षा पूर्ण व्हायला पाहिजे. लेट पोहोचलात की ते तुम्हाला एक्सटेंड करून देतात का वेळ? नहीं. टाइम मैनेजमेंट. सो यदि आप लेट पहुंचे, आपका नुकसान है. दैट शुड बी द इंडिकेशन सेइंग, अरे बापरे, मला आता 2.5 तासात हे पूर्ण पेपर सॉल्व्ह करायचा आहे. पण आपले नाही शिकत. यू आर एट ए जॉब, बॉस कम्स आणि सांगतो मला हे काम करून पाहिजे. केव्हापर्यंत मिळेल? पीपल आन्सर व्हेरी फास्ट, इमिडिएटली, कारण बॉस विचारतोय. रादर दॅन टेकिंग ए डीप ब्रेथ, थिंकिंग अबाउट द वर्क, अंडरस्टँडिंग दॅट वर्क अँड देन गिव्हिंग एन आन्सर. कारण बॉस विचारतोय, बॉस म्हणतो अरे सांग ना लवकर. हरकत नाही, दॅट इज हिज जॉब ऑफ सेइंग दॅट वे. बट ही विल बी मोर हॅपी
if you give him the correct thing, saying, I think I will be definitely be able to complete before going home today. I will make sure I will give you the report. तो म्हणेल नाही नाही मेरे को 3 बजे चाहिए. आपण पटकन बॉस आहे म्हटल्यानंतर आपण म्हणतो ओके सर मी ट्राय करतो आणि आपण ट्राय करायला जातो, मिस्टेक्स होतात आणि आपल्याला शिव्या पडतात. टाइम मॅनेजमेंट. We have to stick to our guns, saying this is what I think I will be able to give you. 3 will be too early. मिस्टेक्स होण्याचे चान्सेस आहे, मला व्हेरिफिकेशन करायला वेळ मिळणार नाही, बट आय विल मेक शुअर मी बिफोर जायच्या आधी आज जरूर तुम्हाला रिपोर्ट देऊन जाईल. टाइम मॅनेजमेंट इज थिंकिंग अबाउट द टाइम राईटली, डिसाइडिंग हाऊ मच टाइम इट विल टेक अँड कमिटिंग अकॉर्डिंग टू दॅट. बट मीटिंग द कमिटमेंट इज टाइम मॅनेजमेंट. आपल्या इकडे 3-4 प्रोफेसर्स पण आहेत, मी त्यांच्याकडनं पण समजून घ्यायचा विचार करीन व्हॉट दे थिंक अबाउट टाइम मॅनेजमेंट. जमादार सर, तुम्ही काय सांगू ऍड करू शकता का अकॉर्डिंग टू यू? येस सर, माय प्लेजर सर. येस प्लीज. आवाज येतो माझा सर? हा सर, फर्स्ट क्लास. सर आय थिंक बेसिकली टाइम मॅनेजमेंट इज इव्हेंट मॅनेजमेंट. वाव. समजा मी सकाळी 5 वाजता उठतो आणि 6 वाजेपर्यंत स्टडी करतो आणि 6 ते 7 आवरून 7:30ला कॉलेजला निघतो आणि मला जर 2 तास अभ्यास करायचा असेल तर मला 4 वाजता उठावं लागेल. वाव. म्हणजे मी टाइम मॅनेज केला, म्हणजे इव्हेंट मॅनेज केली. मी लवकर उठलो. या. जो समय बर्बाद करता है समय उसे बर्बाद करता है. वाह 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 सर. जो समय बर्बाद करता है समय उसे बर्बाद करता है. ना दोस्ती ना मोहब्बत के लिए वक्त रुकता नहीं किसी के लिए. ना दोस्ती ना मोहब्बत के लिए वक्त रुकता नहीं किसी के लिए. वक्त के साथ साथ चलता रहे यही बेहतर है आदमी के लिए. वक्त के साथ साथ चलता रहे यही बेहतर है आदमी के लिए. यस सर, थैंक यू सर. सुपर्ब सुपर जमादार सर, सुपर्ब. क्या बात है, वंडरफुल. अजून कोणाला ऍड करायचं आहे? व्हॉट अ वंडरफुल थिंग्स वी गॉट टू हिअर. वा रे वा, क्या बात आहे. कोणाचा स्वतःचा टाइम मॅनेजमेंटचा एक्सपिरियन्स कोणी शेअर करायची इच्छा असेल? हो, मला मला सांगायचंय. सांगा. माझा आता तसंही हा मार्च महिना माझा स्टडी शेड्यूल, मग संध्याकाळचा क्लास वगैरे असतात. मी टाइम प्लॅनच केलाय डेली, बिकॉज एप्रिल पासून माझं जॉब जॉईनिंग आहे आणि एप्रिल मध्येच सेमिस्टरचे एक्झाम्स आहेत युनिव्हर्सिटीचे. सो माझं थर्ड सेमिस्टरला 4 पेपर आहेत, प्लस मी फॉरेन डिपार्टमेंटचा आहे तिथे जर्मन लँग्वेज करते A1 A2 चं, तर त्याचे पण पेपर आहेत. सो टोटल 5 पेपर आहेत. सो मला 10वी पासूनच सवय आहे की मी 3 वाजता 4 वाजता सकाळी उठायची. सो माझा सकाळचा सगळा दिवस असा अभ्यास आणि त्याच्यामध्ये जातो. त्याच्यामध्ये माझं घरकाम पण असतं मध्ये मॅनेजेबल, जे स्टडी ब्रेक्स मध्ये मी करते. ब्रेकफास्ट लंच सुद्धा असं स्टडी ब्रेक्स म्हणून होतो. देन माझा वर्कआउट सुद्धा असतो 1 तास आणि संध्याकाळचा मग सगळा अभ्यास 5च्या आधी संपवायचा, संध्याकाळी क्लास करायचा आणि मग रात्री काय थोडंफार कुकिंग असेल तर आणि मग काय नाही, रात्री झोपायचं लवकर 10 वाजता की दुसऱ्या दिवशी परत तेच सगळं. व्हेरी गुड, एक्सलंट. येस. तो जसे जमादार सर म्हणाले इव्हेंट, त्यांनी वर्ड वापरला इव्हेंट. इफ वी कन्सिडर एव्हरीथिंग that we are going to do, it's like an event and we have to accomplish that event on that day itself and a stipulated time. I think आपण time manage करून टाकतो. And Shweta, good example of yourself. Very good, excellent, very good. आणि मला सवयच आहे, सगळी कामं डेडलाईनच्या आधीच पूर्ण होतात. असाइनमेंट्स असो, काही असो, कॉलेजचं, शाळेचं. गुड गुड गुड. कीप इट अप, कीप इट अप. नेहमी तेच तसंच ठेवा. व्हेरी गुड. एनीबडी एल्स वॉन्ट्स टू शेअर? येस सर, मी. येस प्लीज पूर्वी. हा सर, लॉकडाऊन मध्ये मी पोलीस जे आहेत आपले महाराष्ट्र पोलीस, त्यांना चहा म्हणून एक सोशल वर्कचं काम करत होते. सो मी सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम त्यांना लॉकडाऊन मध्ये सुद्धा चहा देत होते. तर त्याचप्रमाणे माझ्यावर आता एक रिस्पॉन्सिबिलिटी आली अशी की माझ्या घरी आता सध्या 3 कोरोना पेशंट आहेत आणि विथ आमच्या कास्ट मधले आमचेच रिलेटिव्ह ते सुद्धा कोरोना पेशंटच होते. सो मी तेही सोशल वर्क आता 8 दिवस झाले गेले करतेय. मी त्यांना जाऊन रोज टिफिन देतेय.
त्यामुळे ते Superb. टिफिनचं जे टायमिंग मॅनेजमेंट आहे की त्यांना 2-2 तासानंतर थोडं थोडं ज्यूस देणं किंवा त्यांना जे आहे लंच ब्रेकफास्ट त्यांचे टायमिंगचं जे वेळापत्रक आहे ते आपण व्यवस्थित सांभाळणं हे मी त्यातून शिकले आहे. सुपर सुपर पूर्वी, वेल डन, कीप इट अप व्हॉट यू आर डुईंग. आणि स्वतः आयसोलेट घरात सगळे निगेटिव्ह आहेत बाकीचे मेंबर्स तरी पण माझी सिस्टर तिने स्वतःला क्वारंटाईन करून घेतलंय की आपल्यामुळे दुसऱ्यांना तकलीफ नको. तर मी सगळ्यांनाच म्हणजे सांगू इच्छिते की कोरोनाचं प्रमाण खूप वाढतंय सो प्लीज काळजी घ्या. येस कारण की डोळ्यांनी पाहिलं आहे की कोरोना पेशंटला काय त्रास होतोय. बिलकुल 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 बिलकुल. व्हेरी गुड पूर्वी फॉर शेअरिंग दॅट. वंडरफुल. येस, आपण काहीतरी करायला जातो आणि त्याच्यातनं टाइम मॅनेजमेंट शिकायला मिळतो. सो पूर्वी गॉट दॅट की येस, प्रत्येक 2 तासांनी त्यांना द्यायचं आहे. सो त्या वेळेवर तिकडे जाणे, दॅट इज ऑल्सो वंडरफुल थिंग पूर्वी. एक्सलंट. Yes, anybody else want to share any of their experience related to time management where either त्यांना त्याचा फायदा मिळाला नाही ते त्याच्यामुळे त्याचं नुकसान झालं, असा कोणाचा एक्सपिरियन्स असेल तर प्लीज शेअर. अच्छा, एनिवे आपण एक काम करूया, सानिकांना विचारूया. ते आपल्या सिक्युरिटी कॅमेरा, कम्प्युटर यांच्या सगळं बिझनेस करतायत. ते त्यांना बरंच टाइम मॅनेजमेंटचा एक्सपिरियन्स आलेला असेल. तर सानिकाकडनं एक एक्झाम्पल ऐकूया की कुठे त्यांना शाबाशी पण मिळाली आणि एका जागेवर त्यांना थोडंसं समोरच्यानी तोंड वाकडं पण केलं असा. येस सानिका, इफ यू वॉन्ट टू शेअर, इफ यू हॅव एनी सच एक्सपिरियन्स. जमादार सर, तुम्हाला सांगायचं काहीतरी? हो सर, टाइम मॅनेजमेंट माझ्या माहितीप्रमाणे 1 दिवस केलं 2 दिवस केलं असं नसतं. इट इज अ कंटिन्युअस अँड लाईफ लॉंग प्रोसेस. Yes, sir. If Yes, you sir. want to progress in your life, you have to use time properly. Invest time management is a time investment. Yes, sir. Yes, sir. आणि असं पण म्हणतात की टाइम इज अ मनी. Yes. पण मला असं वाटतं की टाइम इज नॉट अ मनी. टाइम इज अ टाइम अँड मनी इज अ मनी. टाइम इज Yeah. प्रेशियस दॅन मनी. टाइम इज प्रेशियस दॅन मनी. Precious than money. हा, because we can store the time, we can store the money, but not a time. You can't go back. हा. Yes. Yes, yes, yes. Very true. sir. And Very true. we can convert the time into another thing. We can convert the time into another thing, but stored time is not a facility to store the time. We can store our money in the bank. Yeah. Money automatically increases, but Yes. time automatically not increases. It decreases time is- every minute. Yes, yes. So time is time and money is a money. So time is not a money. I think so. Yes. 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 Very correct, sir. Yes. And time decreases every minute. 1 minute गेलं आता. It's gone. Number of days. एक मनुष्य जास्तीत जास्त 36,500 दिवस जिवंत राहू शकतो. And that is the multiplied by 60 hours. It is reducing. So time is the only factor which continuously reduces from the day you are born. So, Yeah. what I am doing, sir, 24 hours आपल्याकडे आहेत ना. मी 8 मध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन करतो. 8 त्रिक 24. Yes. मग 8 तास पूर्णपणे झोप घ्यायची. 8 तास स्टडी करायचा. Very good. असं त्यानुसार त्याचं डिव्हिजन जर केलं तर टाइम सर उरतो आपल्याकडे. पुरत नाही असं म्हणण्याचं एक खूप. कारण असतं. दॅट इज अ निग्लिजन्स. आय थिंक दॅट इज अ निग्लिजन्स. बरोबर आहे. त्यांच्या लक्षात येत नाही की त्या वेळेला ती इव्हेंट जर आपली 1 तासात होत असेल, समजा मी जर 5 मिनिटांमध्ये जर 3च मिनिटं दात घासले पाहिजे, मी जर 10 मिनिटं दात घासत असेल तर. करेक्ट. You said it. कारण करोनामध्ये म्हणतात की 30 सेकंद हात धुवावे, 1 मिनिट हात धुवावे, 2 मिनिटं. लोक 10 मिनिटं हात धुत बसतात आणि पाणी वेस्ट करतात. पाणी वेस्ट करतात. आता ऑफिस स्टाफ मी नेहमी ऑफिस स्टाफ आमचा पाहतो ना, त्यांना 1 तासाचा लंच ब्रेक दिलेला आहे, 1 ते 2. बरेच जण 2:30 पर्यंत येतात. म्हणजे व्हॉट इज दिस ना सर. दॅट इज अनफॉर्च्युनेट. म्हटलं ना की आज पण इंडियामध्ये रिस्पेक्ट नाहीये टाइमला. पीपल हॅव नॉट द व्हॅल्यू ऑफ टाइम इन देअर लाईफ. दॅट्स वाय सर मी त्यांना जमादार सरांना पूर्ण द्या, मग पूर्वी तुम्ही That's बोला why मॅडम. that's why our student as well as the workers as well as a businessman suffers a lot. Suffers a lot. सफर त्याचं रिझनच ते आहे. Very true. टाइम जर प्रॉपर, जब समय होता है तब समझ नहीं होती, जब समझ आती है तब समय नहीं होता. क्या बात है सर, क्या बात है, सच बात है. तब तक सब रहता है. जब समय होता है तब समझ नहीं होती.
और जब समझ आती है तब समय नहीं होता सर. दैट इज अ व्हेरी वर्स्ट थिंग. सच कहा. ओके सर, थँक्यू सर, थँक्यू. मी फक्त एक अटेंड यासाठी केलं की मुलांचं ऐकावं. नाही, खूप छान सर. आय थिंक सी दिस इज हाऊ यू बी कॉन्ट्रीब्युट ऑल्सो. कारण हे जे ग्रुप तो की जेवढे जास्त आम्ही want to get into a webinar where we talk. We want everyone to participate. एवढे ब्रेन्स आहेत, ब्रेन काहीतरी आहे. शेअरिंग नॉलेज ग्रेटर. करेक्ट. म्हणजे होतं काय सर, जेव्हा तुम्ही प्रश्न विचारताना त्यानंतर एका मिनिटाने मुलं विचार करायला लागतात. एका मिनिटात उत्तर आलं पाहिजे. हो, करेक्ट. दिस इज ऑल्सो वेस्टिंग ऑफ टाइम. आणि मला बोलायचं होतं पण ते मला आठवत नाही आता, आणि त्यांनी म्हणलेलं मला पटलं नाही, म्हणून मला ते कनेक्ट नाही झालं. पण तुम्ही बोलत पण नाही काही, त्यांचं पण आवडत नाही. म्हणजे व्हॉट इज यू आर वेस्टिंग द टाइम ना. ट्रू, व्हेरी ट्रू. म्हणजे प्लीज डोंट टेक इट पर्सनली. इट इज माय पर्सनल सजेशन टू द स्टुडंट. व्हेरी वेल सेड सर. व्हेरी वेल सेड. एव्हरीवन इज गिव्हिंग टाइम टू यू. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट देते, स्टेट गव्हर्नमेंट देते, DST देते, नंतर आपलं विज्ञान आश्रम देते. सगळे लोक तुम्हाला वेळ देत आहेत आणि तुम्ही 5 ऐवजी 5:15ला जॉईन होत आहे. व्हॉट इज दिस? ओके सर, प्लीज कंटिन्यू सर. थँक्यू जमादार सर. येस पूर्वी बेटा, तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. हा सर, मी एक माझा बिझनेसचा टाइम बद्दलचा एक्सपिरियन्स सांगू इच्छिते. येस प्लीज शेअर. हा, तर बिझनेस मध्ये म्हणजे टाइमला खूप महत्व आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर मी रोज सकाळी 8 वाजता दुधाचे बॅग्स घेऊन मी डिलिव्हरीसाठी जाते, दूध डिलिव्हरीसाठी. तर मला कधी कधी वेळ होतो, आपल्याला उठायला उशीर होतो किंवा आवरायला उशीर होतो, असे काहीतरी प्रॉब्लेम्स होत असतात किंवा दुसरा काहीतरी प्रॉब्लेम येत राहतात. पण जर का 8च्या टायमिंगला आपण जर का नाही पोहोचलो तिथे दूधच्या बॅग घेऊन, तर त्या लोकांचे फोन यायला लागतात. अरे मॅम, तुम्ही अजून का नाही आला? आमच्या मुलांचे ऑनलाईन लेक्चर आहेत, तुमचं दूध न पिल्यामुळे, चहा न पिल्यामुळे मुलं थांबलेली आहेत, सो तुम्ही लवकर या. तर हे जे टाइमचं मॅनेजमेंट आहे ना, ते खूप महत्वाचं वाटतं मला बिझनेसच्या दृष्टीने. सो 8च्या काट्याला त्यांच्या जवळ आपण पोचायलाच हवं. यालाच म्हणतात कॅस्केडिंग इफेक्ट. आपण ते विसरतो की आपल्या उशीरमुळे त्यांच्या पुढच्या गोष्टी लेट होतात. बरोबर आहे. व्हेरी गुड, व्हेरी वेल सेड पूर्वी. वंडरफुल. येस तेजस. सर, एक क्वेश्चन होता सर. बोला ना. असं क्रिटिकल सिच्युएशन्स झाली बिझनेस मध्ये, अप्स अँड डाऊन्स. सो त्या गोष्टीमध्ये आपण कसं टाइम मॅनेजमेंट करू शकतो, म्हणजे ऍज अ बिझनेस ओनर सर? अप्स अँड डाऊन्स. जेव्हा अप्स असतात युजली आपण त्यावेळेला थोडे कम्प्लिसेंट असतो, म्हणजे आपण थोडे आरामात असतो. ट्रू व्हॅल्यू तेव्हाच कळते जेव्हा आपलं डाऊन चालू असतो. आपली केपेबिलिटी तेव्हाच लक्षात येते. आणि त्या पर्टिक्युलर वेळेला टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्याला अपॉर्च्युनिटी क्विकली आयडेंटिफाय करायची आहे व्हेन वी आर डाऊन, आणि त्या अपॉर्च्युनिटीला कन्वर्ट करायचं आहे. थिंकिंग आपली फास्ट असली पाहिजे. जेव्हा एव्हरीथिंग इज गोइंग, आपण थोड़े रिलैक्स असतो. अरे बिजनेस चल रहा है, हम फॉरेन ट्रिप भी मार रहे हैं. पर जब रिवर्स होता है, ये पेंडेमिक ने वही सिखाया. मी 2-3 बिझनेसला मेंटरिंग करतो. एक कंपनी आहे ज्याचं टर्नओव्हर अबाउट 20 crores होतं मार्च 20ला. या वर्षी मार्च 21ला 5.74 crores. हालत खराब आहे बेचाऱ्यांची. पण त्यांना कसं सांभाळायचं, कसे निर्णय घ्यायचे, त्यामुळे काय काढायचं, आणि जे निर्णय घेतो त्याच्यावर ताबडतोब ऍक्ट करायचा इज टाइम मॅनेजमेंट. आपल्या देशामध्ये परत जसं सांगितलं, हा जो शब्द खूप कॉमन आहे, प्रोक्रॅस्टिनेशन. ठीक आहे, आपण उद्या बघूया, आणि तो उद्या कधीच येत नाही. सर, हे जे आहे ना की उद्या बघूया, आज नको, काय डिसिजन कधी कधी चुकीचे होऊ शकतात. बट टाइम मॅनेजमेंट सेज टेक इट, you will learn from that. Delay causes further delay. Delay causes further delay because tomorrow never comes. हे प्रोक्रॅस्टिनेशन आपल्याकडे खूप आहे. इम्पॉर्टंट आहे. येस, टेक ए डिसिजन, लर्न ए डिसिजन अँड ऍक्ट अपॉन इट. दॅट इज टाइम मॅनेजमेंट. अरे एक काम करते, हे एक आठवडा अजून बघूया. गेलो आपण, वी लॉस्ट. त्या एका आठवड्यामध्ये बिझनेसला अजून एवढा डॅमेज होतो की अरे यार तभी कर दिया होता
तो ठीक था. त्या दिवशी किती लोक शेअर मार्केटमध्ये असेच बुडले ना. त्या दिवशी वाटलं भरपूर आहेत सर. आय शुड डिस्पोज ऑफ दिस शेअर, पण कुठेतरी वाटलं नाही रे, और बढेगा. नेक्स्ट डे शेअर्स डिप गेले. ते जे इन्स्टिंक्ट येतं ना इकडे, इट्स अन इंडिकेशन टू अस, पण आपण ऍक्ट करत नाही. येस श्वेता. सर तुम्ही ओके सर, थँक्यू सर. सांगितलं ना, तर त्याच्याशी रिलेटेड माझ्याबरोबर एक अनुभव झाला. मी ग्रॅज्युएशनचं 3rd इयरला असताना आम्हाला वेब प्रोजेक्ट डेव्हलप करायला सांगितलं होतं 2 जणांच्या टीम ग्रुपमध्ये. तर मी आणि माझे पार्टनर होतो. ऑब्व्हियसली मी तिला सगळं काम डिवाइड केलं, पण दरवेळी जसं जसं सबमिशन्स येत होते तसं तसं तिच्या साईडने काहीच नव्हतं. देन मला 1-2 लक्षात आलं की काहीतरी होणार पुढे. त्याच्यापेक्षा मग मी तिचं पण काम बॅकअपला ठेवून दिलं होतं रेडी. तर जेव्हा फायनल सबमिशन आलं तेव्हा तिच्या हाती काहीच नव्हतं, पण आमचा प्रोजेक्ट ऍज अ ग्रुप तयार झाला होता, बिकॉज दोन्ही साईडचं काम करून झालं होतं. पण शेवटी टीचरला कळलं आणि तिला विचारलं, तिचं नुकसान झालं मार्क्स बाबतीत, माझं झालं सगळं क्लिअर. पण मग तिने मला नंतर विचारलं की कसं केलं, काय केलं. मग तिला वेळेत सांगितलं की तू नीट टाइम पाळत जा वगैरे, आणि ती नंतर सुधारली, व्यवस्थित पाळते. पण समजा असं होऊ शकतं की माणूस सुधारतच नाही, किती वेळी सांगितलं तरी, मग काय करावं. मग असं आपल्यासोबत जर आपल्याबरोबर काम करायला आला तो सुधारतच नाही काही करून, कसं करावं. ते म्हणून मी काय म्हटलं, टाइम मॅनेजमेंट आपण कोणालाही शिकवू शकत नाही. इट्स ए क्वालिटी. लेझीनेस इज ए क्वालिटी. आपण कोणालाही लेझी माणसाला ऍक्टिव्ह करता येत नाही अनलेस त्याच्यावरती अशी काहीतरी परिस्थिती येते की तो त्याच्यातनं जागा होतो. टाइम मॅनेजमेंट पण एक तसंच काहीतरी आहे. अनलेस इट हिट्स यू. जस्ट इमॅजिन पीटी उषा losing a bronze medal in the Olympics by 1/100th of a second. 100. तिची एक चूक झाली की जेव्हा 4 की 5 स्टेप असताना at the tape she looked back की किती आहे, आणि थर्ड पर्सननी तिला क्रॉस केलं. 1/100th of a second नी ती ब्रॉन्झ मेडल हरली. टाइम मैनेजमेंट. सो जब तक पिंच नहीं होता है ना, लोग सीखते नहीं है. हम किसी को भी टाइम मैनेजमेंट सिखा नहीं सकते. इट्स ए क्वालिटी. और जब किसी को उसका हिट लगता है उसके बाद वो आदमी सुधर जाता है. वो ती व्यक्ती सुधारते, त्याला व्हॅल्यू कळते वेळेची. अरे बापरे, वेळ धडा शिकवतो. वेळ जबरदस्त धडा शिकवतो, जबरदस्त. ओके, मला वाटतं आजसाठी आपण एवढेच करूया आणि उद्या परत भेटूया. उद्या एक वेगळा सब्जेक्ट घेणार आहोत, त्यानंतर एक वेगळा सब्जेक्ट ऑन फ्रायडे. दिस 2 days hopefully we should be able to finish most of the things in next 2 days. प्रश्न असतील ते विचारा. अदरवाइज फॉर टुडे let's say thank you very much, and thank you so much sir. Jamadar sir for contributing such a wonderful words, wonderful lines. तर एक इव्हेंट, एक स्पोर्ट्समन होता रनिंग मध्ये, त्याचं नाव मला आता क्लिक होत नाहीये. कशामध्ये सर? अगदी रनिंग मध्ये होता. रनिंग मध्ये कुठच्या याच्यात होता सांगा? रनिंग मध्ये ऑलिम्पिक्स मध्ये होता तो. नाव मला आठवलं की मी उद्यापर्यंत शेअर करेल सर. फक्त इव्हेंट सांगतो. त्याने काय केलं, तो लाईन पर्यंत पोहोचला होता, थोडस आधी होता, आणि त्याने आधीच हात वर करून सेलिब्रेशन करायला सुरुवात केली, आणि त्या वेळामध्ये एका सेकंदात दुसरा पुढे गेला. करेक्ट. आणि हा लॉस झाला मग याचा, कारण त्याने सेलिब्रेशन त्याने आधीच केलं. येस. आणि या वर्षी पण फ्रेंच सायकल जे होतं त्यात विनर सेम एक्झॅक्टली तसं केलं. अजून त्याचे सायकल त्या लाईनला टच करायच्या आधी ही रेस्ड हिज हँड आणि तो पाठवून निघून गेला. ही लॉस्ट. एक्झॅक्टली, व्हेरी करेक्ट. हो सर. आणि ऐसा पण है सर अपने पास क्या हमें अच्छा हुआ खुदा ने हमें कल दिया, नहीं तो हमें आज का काम किस पर डालते. मी हमेशा सांगत असतो की बहुत अच्छा हुआ खुदा ने हमें कल दिया, नहीं तो आज का काम हम किस पर डालते. सॉरी. थैंक यू सर. सुपर. क्या बात है, मजा आ गया ये सब शब्द सुन के, धमाल. So thank you बच्चे लोग, thank you very much, and over to